Last time we have studied the formula for electric PD and electric potential difference. Okay, so potential चा formula काय आहे? Phi is given by formula. Phi is nothing but work done per unit charge. Okay, work done per unit positive charge. W by Q naught. Okay, and PD चा formula काय आहे? Once again, work done per unit positive charge from first point to the second point. पोटेन्शियल डिफरन्स 2 पॉइंट मधला असणार आहे. तर युनिट पॉझिटिव्ह चार्जला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत मूव्ह करण्यासाठी जे वर्क डन होणार आहे दॅट डिवायडेड बाय द चार्ज. ओके, दॅट इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. सो देअरफॉर वर्क डन इज गिवन बाय फॉर्म्युला फी क्यू. जसा फोर्सचा फॉर्म्युला इक्यू होता, फोर्स इज इक्वल टू इक्यू, तसा वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? फी क्यू आहे. हे लक्षात ठेवायचं इथून पुढे. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे एक सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू दी पॉइंट चार्ज. म्हणजे बेसिक फॉर्म्युला पोटेन्शियलचा काय बघितला आपण? बेसिक फॉर्म्युला आहे W बाय क्यू नॉट. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला जो आपल्याला स्टडी करायचा आहे दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल due to a point charge. Okay, electric potential due to a point charge, and that formula is phi is equal to k q by r. k q by r. Okay, म्हणजे k म्हणजे काय असणार आहे इथं? 1/4 pi epsilon naught. q म्हणजे that point charge and r is the distance from that point charge. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता? k q by r स्क्वेअर होता. तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय येतो? k q by r फक्त येतो. हा इंटिग्रेशन फॉर्म्युला आलेला आहे. याच्या इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेशन मध्ये आपण जाणार नाही, फॉर्म्युला फक्त आपण लक्षात ठेवणार आहे. ओके, सो Q या चार्ज मुळे R डिस्टन्सला किती पोटेन्शियल असणार आहे? Phi इज इक्वल टू के क्यू बाय आर. के चा फॉर्म्युला काय आहे? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. ओके, आता चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल विल बी पॉझिटिव्ह, अँड चार्ज जर नेगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल विल बी नेगेटिव्ह. सो पोटेन्शियल कॅन बी पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. ओके, पोटेन्शियल कॅन बी पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. पोटेन्शियल पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह असू शकतं. पॉझिटिव्ह चार्ज मुळे पॉझिटिव्ह पोटेन्शियल क्रिएट होणार आहे, नेगेटिव्ह चार्ज मुळे नेगेटिव्ह पोटेन्शियल प्रोड्यूस होणार आहे. ओके, पोटेन्शियल ड्यू टू ए चार्ज ऍट इट्स लोकेशन इटसेल्फ किती असणार? इनफायनाइट असणार आहे. म्हणजे चार्जच्या जवळच पोटेन्शियल किती असणार? म्हणजे जिथं चार्ज आहे त्याच ठिकाणी पोटेन्शियल किती असणार आहे? जिथं चार्ज आहे तिथलं डिस्टन्स जर काढलं तर काय येणार आहे? 0 येणार आहे. अँड एनिथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे काय येणार आहे? इन्फिनिटी येणार आहे. म्हणजे जिथं चार्ज लोकेट केलेला आहे त्याच ठिकाणी पोटेन्शियल बघितलं तर काय येणार आहे? इन्फिनिटी येणार आहे. नेक्स्ट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू नंबर ऑफ चार्जेस. त्याचा फॉर्म्युला बघूया. इलेक्ट्रिक पोटेन्शियल due to number of charges. Okay, suppose there are charges q1, q2, q3, q4 and so on, and there is a point p. हे distance आहे suppose r1, q2 पासून p point चा distance आहे r2, q3 पासून p point चा distance आहे r3 आणि Q4 पासून P पॉइंटचा डिस्टन्स आहे R4. आता प्रत्येक चार्ज काय करणार आहे? P पॉइंटला पोटेन्शियल क्रिएट करणार. प्रत्येक चार्ज काय करणार आहे? P पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस करणार आहे. तर P पॉइंटचं टोटल पोटेन्शियल म्हणजे काय असणार आहे? तर डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन येणार आहे. अल्जेब्रिक ऍडिशन, बिकॉज पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, पोटेन्शियल काय असणार आहे? स्केलर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. ऍज potential, electric potential is
scalar. Therefore potential at point P that is phi is equal to potential due to charge 1 plus potential due to charge 2 plus potential due to charge 3 plus potential due to charge 4. म्हणजेच काय येणार आहे, k सगळ्यांच्या मध्येच येणार आहे, कॉमन काढूया, q1 by r1 plus q2 by r2 plus q3 by r3 plus q4 by r4 येणार आहे या पद्धतीने. ठीक आहे. सो पोटेन्शियल ड्यू टू नंबर ऑफ चार्जेस. आता हे इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी काढायचं असतं तर काय करावं लागलं असतं, व्हेक्टर सम करावे लागले असते. ओके, तर इथं व्हेक्टर सम नाहीये, लक्षात घ्या. इथं स्केलर सम येणार आहे पोटेन्शियल साठी. ओके, सपोज there is an equilateral triangle. Equilateral triangle having side L, and there are two charges plus 2 coulomb and minus 3 coulomb. So what is the resultant potential at this point P? Find out करायचं आहे apex point ला. Resultant potential at point P. Okay, side is suppose 2 meter आहे. आता resultant potential at point P is equal to काय होणार बघा, phi is equal to potential due to first charge plus potential due to the second charge. फर्स्ट चार्ज मुळे पोटेन्शियल किती होणार आहे, k q1 by r1 प्लस सेकंड चार्ज मुळे प्रोड्यूस होणार पोटेन्शियल काय असणार आहे, k q2 by r2. ओके, k ची व्हॅल्यू किती आहे, 9 into 10 raised to 9 इन ब्रॅकेट q1 by r1. q1 किती आहे 2 डिवाइडेड बाय r1 किती आहे 2. बरोबर आहे ना. q1 म्हणजे हा फर्स्ट चार्ज मी हा कन्सिडर करतोय आणि हा सेकंड चार्ज कन्सिडर करतोय. q1 पासून किती आहे 2 मीटरला पॉइंट P आहे, प्लस q2 चार्ज पासून म्हणजे -3 कुलम पासून तो पॉइंट 2 मीटरलाच आहे. and therefore 9 into 10 raised to 9 into 2 by 2 plus -3 by 2 म्हणजे काय येणार आहे, -1 by 2 राहणार इथं. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 2 - 3 होणार, 2 - 3 म्हणजे -1. सो आन्सर येणार आहे 4.5 minus 4.5 into 10 raised to 9 volt. So this is the potential at point P. So potential काढणं खूप इझी आहे ड्यू टू नंबर ऑफ चार्जेस. नेक्स्ट इज पोटेन्शियल ड्यू टू नंबर ऑफ चार्जेस. ओके, तर आणखी एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, when charges plus q are placed at 135 and minus q are placed at 246 on the x-axis, the potential at the origin is. म्हणजे क्वेश्चन कसा आहे लक्षात घ्या. So this is the origin, 1 2 3 4 5 6.
Okay, so this is the x-axis and this is the y-axis. Charges plus q are placed at 135. 135 ला काय ठेवलेले आहेत? प्लस क्यू चार्जेस ठेवलेले आहेत. आणि मायनस क्यू आर प्लेस्ड ॲट 246. मायनस क्यू minus q minus q. These are placed at 246. Then potential at the origin. Origin ला असणारा potential काढायचं. ओके, आता काय करावं लागेल? फर्स्ट चार्ज मुळे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल प्लस सेकंड चार्ज मुळे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल प्लस थर्ड चार्ज मुळे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल असं करावं लागणार. सो फी इज इक्वल टू φ1 प्लस φ2 प्लस φ3 अप टू फी इन्फिनिटी, कारण इनफायनाइट चार्जेस आहेत असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. इनफायनाइट चार्जेस असे प्लेस केलेले आहेत 5 6 7 अप टू इन्फिनिटी. अप टू इन्फिनिटी हे चार्जेस प्लस मायनस प्लेस केलेले. ठीक आहे, तर के कॉमन निघेल, दॅट इज 1/4πε0 और 9 × 10⁹. ओके, आता फर्स्ट चार्ज मुळे ओरिजिनला प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल काय असणार आहे? के क्यू बाय प्लस क्यू बाय डिस्टन्स किती येणार? 1. कारण फर्स्ट चार्ज पासून ओरिजिनचा डिस्टन्स किती असणार? 1 असणार आहे. आता सेकंड चार्ज काय आहे? मायनस क्यू. सो मायनस मध्ये देतो साइन, मायनस क्यू डिवायडेड बाय डिस्टन्स किती? 2. त्याच्यानंतर प्लस क्यू डिवायडेड बाय 3. त्याच्यानंतर मायनस क्यू डिवायडेड बाय 4 प्लस क्यू डिवायडेड बाय 5 अँड सो ऑन. असं काय होणार आहे? अप टू इन्फिनिटी येणार आहे. ओके, सो फी इज इक्वल टू के क्यू जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 1/1 मायनस 1/2 प्लस 1/3 मायनस 1/4 प्लस 1/5 अप टू इन्फिनिटी आहे. लक्षात घ्या, अप टू इन्फिनिटी. आता ही एक मॅथमॅटिक्स मधली सिरीज आहे. ओके, आणि याचा आन्सर आहे के क्यू ln2. के क्यू ॲज इट इज, आणि याचा आन्सर आहे ln2. ln म्हणजे काय? नॅचरल लॉग. म्हणजे लॉग टू द बेस ई. लॉग टू द बेस ई असणार आहे. के क्यू ln2. ओके, लक्षात आलं? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का या क्वेश्चन मध्ये? कोणाला काय डाऊट आहे का? याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारा. त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिक डायपोल कडे जाणार आहे आपण. इलेक्ट्रिक डायपोल. सगळ्यांना ऐकू येतोय ना माझा आवाज? का झोपलेले आहेत सगळे? शिकवलेलं समजते का व्यवस्थित? हो सर. आज ऍबसेंट कोण कोण आहेत बघा? आता इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. त्याला इलेक्ट्रिक डायपोल हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट 1 जो आहे त्याच्यामध्ये बघितलेला आहे. लक्षात घ्या. आणि इथं एक टर्म आहे डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं रे? क्यू इंटू सेपरेशन बिटवीन देम. चार्जेस इंटू सेपरेशन बिटवीन देम. ओके, क्यू इंटू 2L. that is the dipole moment. ठीक आहे. आता या इलेक्ट्रिक डायपोलच्या ऍक्सिस वर किती इंटेन्सिटी असते, इक्वेटर वर किती इंटेन्सिटी असते, हा पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके, आता काय बघायचं आहे? ऍक्सिस आणि इक्वेटर वर पोटेन्शियल किती असतं ते आपल्याला बघायचं आहे.
Okay, so first of all, potential at any position. Potential at any position near dipole. ठीक है. Suppose this is plus q charge, this is minus q charge. Okay, so this is the axis, this is the center of the dipole. आणि सेंटर ऑफ डायपोल पासून r डिस्टन्सला काय आहे, एक p पॉइंट आहे विच इज मेकिंग एन अँगल थीटा. तर p पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार, तर प्लस q चार्ज मुळे सुरुवातीला p पॉइंटला काढायला पाहिजे, नंतर मायनस q चार्ज मुळे काढायला पाहिजे आणि त्यांचे ऍडिशन करायला पाहिजे. ओके, हे डेरिव्हेशन त्याचं येणार आहे. आणि डेरिव्हेशन केल्यानंतर डायरेक्टली आन्सर काय येतं लक्षात घ्या, k इंटू p cos theta by r square. Potential is equal to k into p cos theta divided by r square असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, म्हणजे हे कुठून आले डेरिव्हेशन, प्लस क्यू मुळे पी पॉइंटला पोटेन्शियल किती प्रोड्यूस होणार ते काढायचं, मायनस क्यू मुळे किती प्रोड्यूस होणार ते काढायचं आणि त्यांचे काय करायचे, ऍडिशन करायचे. ओके, पुन्हा एकदा याच्या डेरिव्हेशन मध्ये आपण जाणार नाही, लक्षात घ्या. ओके, फॉर्म्युला फक्त पाठ करूया कारण त्याच्यामध्ये नाहीतर वेळ भरपूर जाणार आहे. थेरीचे सर तुम्हाला याचे डेरिव्हेशन जर काय असतील तर ते तुम्हाला शिकवतीलच. आणि काय डेरिव्हेशन कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतर मला भेटू शकताय. सो पोटेन्शियल ड्यू टू डायपोल at an angle theta at a distance r is given by formula k p cos theta by r square. लक्षात घ्या, इथं r square ची टर्म आलेली आहे बघा. इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्जचा फॉर्म्युला काय होता, इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज आणि डिस्टन्स कसं होतं, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r square होतं, बरोबर आहे ना. आणि इंटेन्सिटी ड्यू टू डायपोल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय होतं, r क्यूब होतं. तसंच इथं पोटेन्शियल ड्यू टू ए सिंगल पॉइंट चार्ज काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फक्त r आहे. आणि पोटेन्शियल ड्यू टू डायपोल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, r स्क्वेअर आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे बघा पुन्हा एकदा, इंटेन्सिटी ड्यू टू सिंगल पॉइंट चार्ज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, r स्क्वेअर. आणि इंटेन्सिटी ड्यू टू डायपोल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r क्यूब आहे. तसं पोटेन्शियल ड्यू टू सिंगल पॉइंट चार्ज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फक्त r आहे. आणि पोटेन्शियल ड्यू टू डायपोल हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, r स्क्वेअर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. सो पोटेन्शियल ॲट एनी पोझिशन इज के पी कॉस थिटा बाय आर स्क्वेअर येणार. त्याच्यानंतर पोटेन्शियल ऑन द ऍक्सिस, पोटेन्शियल ऑन द ऍक्सिस, पोटेन्शियल ऑन द ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे के इंटू पी डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. ओके, पोटेन्शियल ऑन द ऍक्सिस इज गिवन बाय फॉर्म्युला के इंटू पी डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. आणि याच्यामध्ये जर एल व्हेरी स्मॉल असेल ऍज कम्पेअर टू आर, एल म्हणजे काय, सेंटर पासून कुठल्याही एका चार्जचं डिस्टन्स, दिस इज एल. एल जर खूप स्मॉल असेल तर एल काय होऊ शकतं, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये निग्लेक्ट होऊ शकतो. ओके, एल जर स्मॉल असेल तर एल स्क्वेअर आणखी स्मॉल होणार आहे. अँड देअर फोर फॉर्म्युला काय येणार आहे, के पी बाय आर स्क्वेअर फॉर्म्युला होतोय, के पी बाय आर स्क्वेअर. कधी, जर एल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू डिस्टन्स असेल तर. आणि पोटेन्शियल ऑन द इक्वेटर, मला सांगा डायपोलच्या इक्वेटरवर प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल किती असेल. हे बघा, प्लस क्यू चार्ज आहे, मायनस क्यू चार्ज आहे, दिस इज द ऍक्सिस अँड दिस इज द इक्वेटर. आता इक्वेटरवरचा कुठलाही पॉइंट घेतला तर प्लस क्यू चार्ज पासून जेवढ्या डिस्टन्सला असणार आहे तेवढाच मायनस क्यू चार्ज पासून असणार आहे. ओके, प्लस क्यू चार्ज पासून जेवढ्या डिस्टन्सला असणार तेवढ्याच डिस्टन्सला मायनस क्यू चार्ज पासून असणार आहे. त्यामुळे प्लस क्यू मुळे इथे जेवढं पोटेन्शियल प्रोड्यूस होणार आहे तेवढंच मायनस क्यू मुळे निगेटिव्ह मध्ये प्रोड्यूस होणार आहे, बरोबर आहे ना. प्लस क्यू मुळे काय येणार आहे, के क्यू बाय आर. मायनस क्यू चार्ज मुळे इक्वेटरच्या पी पॉइंटला किती क्रिएट होणार आहे, के मायनस क्यू डिवायडेड बाय आर. हे दोन्ही डिस्टन्स काय असणार आहे, सेमच असणार आहे. आणि ऍडिशन केल्यानंतर काय होणार, रिझल्टंट पोटेन्शियल ऑन द इक्वेटर इज इक्वल टू 0 येणार. ओके, सो पोटेन्शियल ऑन द इक्वेटर इज ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे.
electric potential on equatorial point. Okay. तर पुन्हा एकदा बघा, पोटेन्शियलचे आपण काय काय फॉर्म्युले बघितले, जस्ट रिव्हिजन घेतोय. पहिला फॉर्म्युला काय आहे? बेसिक फॉर्म्युला, इट इज वर्क डन पर युनिट चार्ज, W/Q, आणि याच्यावरून वर्क डनचा एक फॉर्म्युला मिळतो, दॅट इज Pq. वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू दी चार्ज और PD इंटू दी चार्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल ड्यू टू सिंगल पॉइंट चार्ज, त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे? KQ/R. अँड पोटेन्शियल ड्यू टू डायपोल चा फॉर्म्युला काय आहे? K इंटू P cos theta डिवायडेड बाय R स्क्वेअर, किंवा KP/R स्क्वेअर ऑन द ऍक्सिस, किंवा 0 ऑन द इक्वेटर. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल बघूया कुठं असतात. पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल, पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल, पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल. आता पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल जे आहे ते कधी एक्झिस्ट होणार आहे? डिसिमिलर चार्जेस असतील तरच. डिसिमिलर म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह असलाच पाहिजे. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल कुठेच मिळणार नाही. कारण एका चार्जमुळे कुठल्याही पॉइंटला पॉझिटिव्ह तयार होणार, दुसऱ्या चार्जमुळे कुठल्याही पॉइंटला पॉझिटिव्हच तयार होणार आहे, आणि तिथं अल्जेब्रिक ऍडिशन असल्यामुळे काय होणार आहे? तिथं झिरो कधी येऊ शकणार नाही. म्हणजे रिझल्टंट पोटेन्शियल झिरो होण्यासाठी कमीत कमी दोन चार्जेस पाहिजेत. पहिली गोष्ट, झिरो पोटेन्शियलचा पॉइंट तयार होण्यासाठी कमीत कमी दोन चार्जेस पाहिजेत, आणि एक पॉझिटिव्ह असला तर दुसरा निगेटिव्हच असला पाहिजे. दुसरा निगेटिव्ह असला पाहिजे. ओके, सो पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल एक्झिस्ट बिटवीन dissimilar charges. Okay, only for dissimilar charges. Points of zero potential, तर त्याच्यामध्ये केस 1 बघूया. टू चार्जेस असतील, इक्वल अपोजिट असतील, इक्वल अँड अपोजिट असतील, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल. तर पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल काय असणार आहे? कुठं असणार पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल? ऑन इक्वेटर. इक्वेटर वरचे सगळे पॉइंट जे आहे ते झिरो पोटेन्शियलचे असणार आहेत. म्हणजे एक प्लस क्यू चार्ज आहे, दुसरा मायनस क्यू चार्ज असेल तर त्यांचा एक्झॅक्टली म्हणजे हा इक्वेटर जो आहे, इक्वेटर वरचे सगळे पॉइंट म्हणजे किती? इनफायनाईट पॉइंट्स, म्हणजे त्यांचा एक्झॅक्टली सेंटर किंवा इक्वेटरचा आणखी कुठलाही पॉइंट, हे सगळे पॉइंट जे आहे ते काय असणार आहे? झिरो पोटेन्शियल पॉइंट असणार आहे. पोटेन्शियल त्यांना अजिबात नसणार आहे. त्याच्यानंतर केस 2, टू अनइक्वल अँड dissimilar चार्जेस. तर पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल कुठं असणार आहे? म्हणजे एक चार्ज आहे प्लस क्यू आणि दुसरा चार्ज आहे मायनस क्यू. हे दोन चार्जेस अनइक्वल आहेत. ओके, अँड these two are separated by distance r. तर झिरो पोटेन्शियलचे पॉइंट्स इथं कुठं तयार होतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर झिरो पोटेन्शियलचा जो पॉइंट आहे तो काय होणार आहे? त्या दोघांच्या मध्ये पण तयार होणार आणि साईडला पण तयार होणार. ओके, म्हणजे स्मॉल क्यू आणि मायनस कॅपिटल क्यू
यांच्यामध्ये पण तयार होणार आणि साईडला पण तयार होणार आणि नियर स्मॉलर चार्ज काय असणार आहे, तो झिरो पोटेन्शियल पॉइंट असणार आहे. ओके, नियर स्मॉलर चार्ज. ओके, आता सपोज इथं झिरो पोटेन्शियलचा पॉइंट पी असेल, ठीक आहे, तर काय व्हायला पाहिजे, प्लस स्मॉल क्यू मुळे जेवढं इथं पोटेन्शियल प्रोड्यूस होतंय तेवढंच मायनस स्मॉल क्यू मुळे इथं पी पॉइंटला पोटेन्शियल क्रिएट व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे आता कसं येणार बघा, सो रिझल्टंट पोटेन्शियल झिरो व्हायला पाहिजे ना, बरोबर, झिरो. प्लस क्यू मुळे किती क्रिएट होणार आहे, के क्यू डिवायडेड बाय एक्स, म्हणजे स्मॉलर चार्ज पासून हे डिस्टन्स किती आहे, सपोज एक्स डिस्टन्स आहे, के क्यू बाय एक्स. आणि नेगेटिव्ह चार्ज मुळे काय होणार आहे, नेगेटिव्ह पोटेन्शियल क्रिएट होणार आणि ते किती असणार आहे, दॅट इज के कॅपिटल क्यू डिवायडेड बाय कॅपिटल क्यू पासून पी पॉइंट किती डिस्टन्सला असणार बघा, आर मायनस एक्स डिस्टन्सला असणार आहे, आर मायनस एक्स. ओके, so therefore k q by x is equal to k capital Q divided by r minus x होणार. k get cancel and therefore r minus x divided by x is equal to q divided by q होणार आहे. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर x चा फॉर्म्युला येतो q अपॉन q प्लस q इंटू r. झिरो पोटेन्शियल पॉइंट जो आहे तो किती डिस्टन्सला असणार आहे, स्मॉलर चार्ज पासून q अपॉन q प्लस q इंटू टोटल डिस्टन्स बिटवीन देम, q अपॉन q प्लस q इंटू r. ओके, म्हणजे लार्जर चार्ज पासून डिस्टन्स काढायचं असेल तर कॅपिटल Q डिवायडेड बाय q प्लस q इंटू r. सो स्मॉलर चार्जच्या जवळ हा झिरो पोटेन्शियलचा पॉइंट असणार आहे त्यांच्यामध्ये. तसंच झिरो पोटेन्शियलचा पॉइंट जो आहे तो स्मॉलर चार्जच्या जवळ आणि आउटसाइडला पण येऊ शकतो. आता आउटसाइडला कुठे येणार बघा, हे बघा, सपोज देर आर टू चार्जेस प्लस q and minus q. This is the axis. आणि सपोज इथं y डिस्टन्सला आहे झिरो पोटेन्शियल पॉइंट, y डिस्टन्सला. दोघांच्या मधलं डिस्टन्स किती आहे, दोन चार्जेस मधलं डिस्टन्स r आहे आणि इथं झिरो पोटेन्शियल पॉइंट आहे, दॅट इज p. तर झिरो पोटेन्शियल पॉइंट किती डिस्टन्सला येणार बघा, y चा फॉर्म्युला काढायचा आहे. तर p पॉइंटला पोटेन्शियल काय यायला पाहिजे, झिरो यायला पाहिजे. सो झिरो शुड बी इक्वल टू प्लस स्मॉल क्यू मुळे किती क्रिएट होणार आहे, के क्यू बाय वाय आणि मायनस क्यू मुळे किती क्रिएट होणार आहे, मायनस के क्यू डिवायडेड बाय आर प्लस वाय. ठीक आहे, सो देयरफॉर के क्यू बाय वाय इज इक्वल टू के क्यू डिवायडेड बाय आर प्लस वाय and therefore r plus y divided by y is equal to q divided by q येणार आहे. आणि हे सॉल्व केलं तर y चा फॉर्म्युला येतो दॅट इज q अपॉन q मायनस q इंटू r, q अपॉन q मायनस q इंटू r, q अपॉन q मायनस q इंटू r. म्हणजे झिरो पोटेन्शियलचे जे पॉइंट्स आहेत लक्षात घ्या, ते पॉइंटचे दोन फॉर्म्युले काय येणार आहेत, x चा फॉर्म्युला येणार आहे q अपॉन q प्लस q इंटू टोटल डिस्टन्स r येणार आहे, किंवा y इज इक्वल टू q अपॉन q मायनस q इंटू टोटल डिस्टन्स r. सो दीज आर द फॉर्म्युले फॉर पॉइंट्स ऑफ झिरो पोटेन्शियल. ओके, आता असे म्हणजे दोन डिसिमिलर चार्जेसच्या जवळ असे किती झिरो पोटेन्शियल पॉइंट्स असणार आहेत, असं जर क्वेश्चन विचारला तर लक्षात घ्या
So this is suppose charge plus Q, this is suppose charge मायनस कॅपिटल Q, आणि यांच्यामध्ये डिस्टन्स काय आहे, R आहे. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये झिरो पोटेन्शियलचा एक पॉइंट असणार आहे, तो किती डिस्टन्सला असणार आहे, x स्मॉलर चार्ज पासून. आणि त्याचबरोबर त्यांच्या आउट साइडला देखील काय असणार आहे, y डिस्टन्सला एक झिरो पोटेन्शियल पॉइंट असणार आहे. तर x प्लस वाय चा डायमीटर असणार जे सर्कल असणार आहे. ओके, एक्स प्लस वाय इतका डायमीटर असणार जे सर्कल असणार आहे, त्या सर्कलवरचे सगळे पॉइंट जे आहेत ते झिरो पोटेन्शियल पॉइंट असतात, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे दोन चार्जेस असतील, डिसिमिलर असतील आणि अनइक्वल असतील, तर झिरो पोटेन्शियलचे पॉइंट किती तयार होतात, इनफायनाईट. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इनफायनाईट. आणि कुठे तयार होतात, सर्कलवर. कुठल्या सर्कलवर, की ज्याचा डायमीटर किती आहे, डायमीटर आहे एक्स प्लस वाय. एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय, वाय ची व्हॅल्यू काढू शकताय. एक्स प्लस वाय काहीतरी डायमीटर येणार आहे, तेवढ्या डायमीटरचं जे काही सर्कल असणार आहे, ओके, त्या सर्कलवरचे सगळे जे पॉइंट्स असणार आहेत, ओके, ते सर्कल जे आहे ते एक्स पॉइंट आणि वाय पॉइंट मधून पास होत असलं पाहिजे. ठीक आहे. त्या डायमीटरवरचे सगळे जे पॉइंट आहेत, इनफायनाईट पॉइंट जे आहेत, ते काय असणार आहेत, सगळे झिरो पोटेन्शियल पॉइंट्स असणार आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहे रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे एक महत्वाचं रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी and electric potential. Relation between electric intensity and electric potential. आता हे रिलेशन काय लक्षात घ्या, तर E इज इक्वल टू मायनस डीफी बाय डी आर. हे देखील, याला देखील एक डेरिवेशन आहे, ते पुन्हा एकदा डेरिवेशन मध्ये आपण जाणार नाही, लक्षात घ्या. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. तर पोटेन्शियल माहिती असेल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची असेल, म्हणजे पोटेन्शियलचं इक्वेशन माहित असेल फी, आणि इंटेन्सिटी त्याच्यावर काढायचं असेल, तर काय करावं लागेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे. आणि ते डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागणार, आर. ओके, म्हणजे आर म्हणजे काय आहे, म्हणजे फीचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ आर असेल, तर फीचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ एक्स असेल, तर EX इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस डी फी बाय डी एक्स येणार. जर फीचं इक्वेशन म्हणजे पोटेन्शियलचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ वाय असेल, तर काय करायचं, EY लिहायचं, मायनस डी फी बाय डी वाय. आणि ईचं इक्वेशन काय असेल, सॉरी, फीचं इक्वेशन काय असेल, झेडच्या स्वरूपात असेल, तर इझेड इज इक्वल टू काय लिहिणार, मायनस डी फी बाय डी झेड मी लिहिणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात हे लक्षात ठेवा की पोटेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय मिळते, इंटेन्सिटी मिळते. ठीक आहे. आता फीचं इक्वेशन सगळ्यात सुरू एक्स वाय झेड तिन्ही स्वरूपात असेल, तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असा आहे ना, ई बार इज इक्वल टू मायनस साइन कॉमन काढूया सगळ्याचं, डी फी बाय डी एक्स आय कॅप प्लस डी फी बाय डी वाय जे कॅप प्लस डी फी बाय डी झेड हे कॅप. कारण इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे, ती आयजेकेच्या स्वरूपात येणार आहे. म्हणजे पोटेन्शियलचं इक्वेशन जर एक्स वाय झेड तिन्ही स्वरूपात असेल, तर काय करायचं, सुरुवातीला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ओके, त्याला आय कॅप जोडायचं. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याला जे कॅप जोडायचं. आणि विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्याला काय करायचं आहे, के कॅप जोडायचं आहे. ओके, एक एक्झाम्पल बघूया. सपोज पोटेन्शियल इज एक्स स्क्वेअर वाय क्यूब आणि झेड असेल, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन काय येणार बघा, तर मायनस साइन, पहिली गोष्ट. आता हे जे पोटेन्शियलचं इक्वेशन आहे त्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेत असताना वाय आणि झेड काय करायचा, कॉन्स्टंट कन्सिडर करायचा. म्हणजे वाय क्यूब झेड ऍज इट इज राहणार, आणि फक्त एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2x, त्याला आय कॅप जोडा. त्याच्यानंतर प्लस, आता काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेत असताना एक्स स्क्वेअर इंटू झेड हे ऍज इट इज येणार, आणि वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 3y स्क्वेअर येणार आहे.
प्लस आता विथ रिस्पेक्ट टू झेड हे जे कॅप झालं सॉरी, आणि विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घेत असताना काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर वाय क्यूब, त्याचं फक्त एक्स स्क्वेअर आणि वाय क्यूब काय होणार आहे ऍज इट इज कॉन्स्टंट कन्सिडर करणार, आणि झेडचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे डी बाय डी झेड ऑफ झेड दॅट इज 1 येणार आहे, आणि त्याला काय करायचं आहे के कॅप जोडायचं आहे. सो दिस इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, या पद्धतीनं जर पोटेन्शियल दिलेला असेल आणि त्याच्यावरून इंटेन्सिटी काढायची असेल तर काय करायला सांगितलंय मी, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, फक्त एक्सचं इक्वेशन असेल तर विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, फक्त वायचं इक्वेशन असेल तर विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि जर विथ झेडचं इक्वेशन असेल तर विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेशन घ्यायचं आहे. आणि एक्स वाय झेड तिन्ही टर्म असतील त्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये तर काय करायचं, संपूर्ण इक्वेशनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, मग वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, मग झेड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि त्याला आय जे के जोडायचं आहे. लक्षात आलं? तर टाइम कमी राहिलेला आहे आणि वेळ पण सेशनची संपत आलेली आहे. ओके, त्याच्यामुळं आजचं सेशन आपण इथंच एंड करणार आहे. परत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. ओके, याच्यामध्ये काय डाऊट असले तर विचारा आता. एनी डाऊट्स? झोपलेत सगळे बहुतेक.